महाविकास आघाडी सरकारनं नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या जन आक्रोश शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात मुक्या जनावरांची संख्या वाढली। तसेच शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेत। नगर तालुक्यातील अनेक नेते मंडळी देखील आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत। या सगळ्यांच्या समवेत खासदार निलेश लंके जमिनीवरती बसून आंदोलन करत आहेत। जन आक्रोश आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कीर्तन पार पडले आणि त्यानंतर गोंधळी गीतांचा कार्यक्रम झाला। शेतकऱ्यांचं भाषण देखील या ठिकाणी सुरू आहेत। याच दरम्यान काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चूल मांडत भाकरी भाजल्या। खासदार निलेश लंके यांच्या धर्मपत्नी राणीताई लंके यांनी देखील महिलांसोबत जेवण बनवलं। त्यांनी या ठिकाणी चुलीवर भाकरी करत आपल्या भावना व्यक्त केल्या। जोपर्यंत म्हणजे आज आमच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे तरी पण सरकार काही जागा व्हायची। सरकार कसं आहे भूक असं सरकार म्हणता येईल। कारण जर आमचा दुसरा दिवस आणि आम्हाला सर्व आमच्या शेतकरी महिला भगिनी पिठलं भाकरी करून हा आंदोलनाचा दुसरा दिवस आज आम्ही काढणार आहोत। जोपर्यंत सरकार काही निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही ठाम एकत्र झालेलो आहोत। सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते का शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते का? हो ना, नक्कीच दुर्लक्ष होत आहे। काहीतरी वरून दबाव त्यांच्याकडे आहे, शेतकरी कोणाला सांगायचं नाही। जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या सर्व सरकार सर्व आमच्या इच्छा पूर्ण होत नाही। कांद्याला हमी भाव कोणत्या पण पिकाला हमी भाव वाढण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करत आहोत। आणि हा जर शेतकऱ्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आज थांबून राहणार आहोत। महिनाभरापासून दूधदराचं आंदोलन हे चालू आहे महाराष्ट्र राज्यात। तर आपण बघतोय का कोणी काय हाऊस म्हणून आंदोलन करत नाही। जे दुधाचे भाव 38चे भाव 38 रुपये जे दूध विक्री होत होती, शेतकऱ्याला 38 रुपये लिटरनी पैसे मिळत होते, त्या दुधाचे आज 25 रुपये 26 रुपयांनी पैसे मिळत आहे। आणि शेतकऱ्याला उत्पादन खर्च केलेला सुद्धा निघत नाही। म्हणून आज शेतकरी सगळे रस्त्यावर उतरलेले सरकारकडे दाद मागत आहे। पण सरकारने काल केवळ एक अध्यादेश काढला, एक जाहीर काढला आणि एक अनुदान देतो म्हणून सांगितलं। पण तो जाहीर म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्यासारखंच आहे। कारण की आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी जे ठरवलंय का 35 रुपये दर शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, तो यामध्ये त्यांनी जर मिळाला तर या ठिकाणीच आम्ही आंदोलन स्टॉप करू। कारण की त्यांनी जे पावडर पॅन्ट साठी जे 30 रुपये लावलेत, 30 रुपये देतो म्हणून सांगितलं, ते 30 रुपये देणं शक्य नाही पावडर पॅन्ट वाल्यांना। यांनी डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर जे काय पैसे जे काय अमाऊंट द्यायची ते डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर द्यायला यांची काय हरकत होती? कारण की तुम्ही 5 अधिक 3 असे 8 रुपये देऊ राहिलेत। आमची मागणी 13 रुपये द्या, अजून 5 रुपये जास्त आहे। आणि विषय राहिला 2 महिन्याचा। फक्त तुम्ही उद्योगपतींना हजारो कोटी रुपये माफ करता, त्या तुलनेत शेतकऱ्याची काहीच मागणी नाही। आणि ते बी तुम्ही आमच्यावर आमच्या निर्यात तुमचे जे धोरण आहे आयात निर्यातीचे ते चुकीचे अवलंबले म्हणून आमच्यावर ही वेळ आलेली। कारण की आता तुम्ही बघितलं काल परवा बातम्या आल्या की 10,000 मेट्रिक टन सरकारने पावडर आयात केली। कशासाठी केली? आज जर महाराष्ट्र आपल्या देशात जर बघितलं तर 20,000 मेट्रिक टन आपलीच पावडर पडू नये आणि आपल्या दुधाचे भाव पडलेले। मग अशात तुम्ही असे जर आयात करीत असले तर कधी दुधाचे भाव वाढणार आहे? कांद्याच्या बाबतीत सुद्धा यांनी तेच केलं। तुम्ही बघितलं असेल 12,000चा कापूस 6,000 वर आला, सोयाबीन 9,000ची सोयाबीन 4,500 वर आली। प्रत्येक गोष्टीत ऊसाचे भाव, ऊसाला सुद्धा आज जागतिक बाजारात साखरेला 50 रुपये किलोचा भाव आहे, पण आज ते आपण एक्सपोर्ट करत नाही। मग शेतकऱ्यांनी करायचं काय? त्याच्यामुळे शेतकरी हा रस्त्यावर उतरलेला आहे। या सरकारला जर लवकर जाग नाही आली तर या सरकारला धडा शिकवल्याशिवाय शेतकरी स्वस्त बसणार नाही।